रघुनाथ आणि सुमित ही जोडखली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यस, आपण पाहू शकाल दोन्ही संघांना विनंती असेल प्रत्येक संघासाठी एक एक रिओ देण्यात येईल. दोन्ही संघाला एक एक रिओ. पण पाहिला तर पंचसाठी मात्र रिओ कंटिन्यू असतील. यस, वलिया सामनेकडे आपण पाहू शकाल पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दशरथ हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. रघुनाथ स्ट्राईक फलंदाज, नो स्ट्राईकला सुमित हा फलंदाज आपल्याला पाहतोय. 4 षटकाचा सामना पहिला सत्र आपण पाहतोय. ग्रीन सिग्नल आलाय पंचांचा. यस, ऑफसाईडच्या दिशेनं फटका चांगल्या. या बेलेस गॅप सिलेक्शन झाल्या. धावतात गोलंदाज आपण पाहतोया. या बेलेस गोलीच्या बेगानं हा चेंडू जाईल निघून एक्स्ट्रा कव्हर मध्ये सजवलेला फटका आपण पाहिला तर 4 धावा देऊन जाईल. आणि 4 धाव्यानं मात्र श्री गणेश झालं टीम आपण पाहतोया सांगवी टीमच्या माध्यमातून. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज होते आपण पाहतोया. दशरथ इथं मात्र आला फुलटा चेंडू. तोच फटका आपल्याला पाहायला मिळते. पण इथं मात्र शेवटच्या मुवमेंटला अडवलं जाते. उचलणार फेकणार. 2 धाबा कंप्लीट झाली आणि 2 धाब्याचे साईन आपण पाहिला. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. अद्यापच आपण पाहू शकाल 6 या धावसंख्येवरती. पहिला पिवनचा षटक आणि पिवनचा षटक हाताळण्यासाठी आपण पाहिला दशरथला विलॉन्च केलाय. टीम आपण पाहू शकाल पोलजे पाली. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर सांगवी टीम आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी. पण इथं मात्र फटका फसलाय. स्वतः इष्टेरेक्षक चुकी करणार नाही. इथं मात्र फलंदाज होईल बाद. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिली सफलता आपण पाहिली तर रघुनाथच्या पारीचा अंत होत्या. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. भूषण पवार हा फलंदाज आपण पाहतोय. या वेळेस नक्कीच चांगला फलंदाज आहे. रघुनाथ मात्र बाद होते. पहिला चेंडू मात्र स्वागत केला होता गोलंदाज दशरथचा. पण इथं पाहू शकाला दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी, तिसऱ्या चेंडूवरती डगाऊट ची शिकार झाल्या. फलंदाज आपण पाहिला तर रघुनाथ एक चांगला फलंदाज होता. नवीन फलंदाज भूषण पवार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एक चांगला फलंदाज आहे. सांगवी टीम मध्ये ऑफसाईडच्या दिशेने इथं फटका सुरेख आहे. पण इथं मात्र धोक्याची घंटा होऊ शकते. पण इथं मात्र सुखरूप पोहोचलाय फलंदाज जो सलामी वीर आपण पाहतोय सुमित आणि भूषण पवार ही जोडखली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या पुढील चेंडू दशरथ चांगली गोलंदाजी आता परत राहिली. तर ऑफसाईडच्या दिशेनं अजून एक चांगला फटका. पण इथं धावसंख्या काय रोखता येणार नाही. एका धाब्यानं मात्र धावसंख्या वाढली जाते. तर आपण पाहू शकाल एका धाव्याच्या साईनं संघ चाललाय पुढं. 8 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचतील. एक विकेट सुद्धा मिळवल्या. ती विकेट आपण पाहिली सलामी वीर मध्ये रघुनाथची विकेट आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी करावी लागेल भूषणला. इथं मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू स्वतः गोलंदाज अडवतोय. यावेळेस आपण पाहिलं तर 30 मात्र 6 चेंडूचा खेळ. पहिला पिवनचा षटक संपुष्टात आल्या आणि पाहू शकाल 6 धावा स्कोर, 8 धावा स्कोर गाठवती.
तर कॅमेरामॅन सुधीशला विनंती असेल ओके. तर उद्या सामन्याकडे आपण पाहू शकाल अविनाश हा गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक स्वतःचं पहिलं आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर. अविनाश हा गोलंदाज भूषण आणि सुमित ही जोडखली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आता करावी लागेल. चांगली गोलंदाजी केली दशरथनं. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर अविनाश एक चांगला गोलंदाज आता ठरेल का तर मात्र पाहू शकाल ज्या टीमनं आपण पाहिलं वैजनाथ टीमनं 60 धावांचा टार्गेट सेट करून ठेवला आहे त्या 60 धावा कंप्लीट करावी लागतील. आपण पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेनं चांगला फटका आहे सुरेख फटका. इथं मात्र चेंडू निघून चाललाय वन बाउन्स सीमारेषा पलीकडं 4 धावे येतील आणि 4 धावेचे साईनं संघ जाऊन पोहोचेल 12 या अंकावरती. पुढील चेंडू गोलंदाज आपण पाहतोय अविनाशना पहिल्याच चेंडूचा मार खाल्या पहिल्या चेंडूचा मार खाला होता दशरथने. तशाच पद्धतीने ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पण ही पहा किती चांगली गोलंदाजी आहे. दुसरा चेंडू कमबॅक आणि कमबॅक झाली पण पाहू शकाल अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या चेंडूना मात्र जशा पद्धतीने मात्र दशरथने फेकला होता तशाच पद्धतीने ही गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिले तर अविनाशच्या स्वरूपामध्ये दुसरा चेंडू डॉट आला. पण पाहू शकाल चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या चेंडूचा जरूर दोन्ही गोलंदाजांना मार खाल्या पण इथं मात्र पहा अतिशय भन्नाट आणि भन्नाट वेगानं ही गोलंदाजी अतिशय पाहतोय. यावेळेस मात्र दुसरा चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आल्या आणि निर्धाव चेंडूच्या साईनं आपण पाहिला तर स्कॉट गॅट आपण पाहिलं तर अगदी मात्र 12 धावा स्कॉट गॅटवरती जाऊन पोहोचल्यात. या पुढील चेंडू आपण पाहतोय गोलंदाज अविनाशला पण इथं मात्र मोठा फटका मोठा पार चेंडू थांबणार नाही. पण इथं मात्र शेवटच्या क्षणापर्यंत हा झेल मात्र सोडण्यात आला. यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट झाली. या 2 धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्यावरती. चांगला मोठा फटका होता. स्टेट ग्राउंडचा हा फटका सजवला होता जरूर पण इथं मात्र थोडीशी उंची जास्त आणि लांबी कमी राहिली आणि इथं मात्र नक्कीच झेल सुद्धा होता तो झेल जमिनीला दान झाला. पण इथं पाहू शकाल पुढील चेंडू गोलंदाज आपण पाहतोय अविनाशनं चांगली गोलंदाजी केली 6 धावा खर्ची केल्यात. जवळपास आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ अगदी मात्र संपुष्टात आला. अतिशय मात्र भन्नाट वेग आणि भन्नाट वेगाने ही गोलंदाजी अविनाशच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र शेवटचा आता एक चेंडू चांगला फेकावे लागेल. दोन्ही गोलंदाजांनी अशा पद्धतीने गोलंदाजी केली. यामध्ये आपण पाहिलं तर कुठलाही खराब चेंडू मात्र फेकला नाही या गोलंदाजानं. अतिशय मात्र 6 चेंडू मात्र चांगले फेकवावे लागतील. इथं पहा इथं मात्र अजून एक घुटना टेकवला आहे पण इथं मात्र सहजरीतीनं हा झेल कॅरी केला जाईल. पण इथं मात्र नक्कीच यस आपण पाहू शकाल इथं मात्र कॅमेरामध्ये केच सुद्धा होत्या की चांगला झेल टिपला जातोय. अजून एक फलंदाज होईल बाद. विकेट आहे विकेट.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले आपण पाहू शकाल. वैयक्तिक मात्र 12 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 14 धावा. रघुनाथ हा गोलंदाज आपण पाहतोय. यस, इथं मात्र पाहू शकाल ऑफसाईडच्या दिशेनं हा चांगला फटका. पण काय घडला जाईल इथं मात्र नक्कीच थोडीशी चुकी पाहायला मिळते. आपण नंबर झाले आता या बिलीस मात्र 4 धावा येतील. या 4 धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 18 या अंकावरती. यस, आपण पाहू शकाल इथं मात्र अजून एक मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळते. एक धाव सहजरित्यानं पूर्ण. दुसऱ्यांसाठी डोक्याची घंटा. इथं मात्र परतावायला गेले फलंदाज. नवीन फलंदाज भूषण वाघमारे. तर मात्र चांगला चेंडू फेकलाय. गोलंदाज रघुनाथ या गोलंदाजानं एका साईडनं असेल भूषण पवार ते एका साईडनं भूषण वाघमारे आपल्याला पाहायला मिळतील. चांगली हे दोन्ही भूषण आपल्याला पाहतोय. तर मात्र नक्कीच मोठे फटके येणं गरजेचं आहे सांगवी टीमसाठी. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या 19 धावा स्कोर गाठोपती आपण पाहिलं तर त्या गोलंदाजांना आपण पाहिलं तर विचार केला गेला तिन्ही गोलंदाजाचा. तर तिन्ही गोलंदाजांना मात्र पहिल्या चेंडूचा मार खाल्या आणि ते सुद्धा आपण पाहिलं तर 3 चौकार 3 गोलंदाजाचा पहिल्या चेंडूवरती आल्यात. पण इथं पाहू शकाल चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. त्यामध्ये आपण पाहिली विकेट. त्यानंतर आपण पाहिलं 2 चेंडू डॉट. यस, चांगली गोलंदाजी राहिली. तर 2 चेंडू चांगले फेकावे लागतील गोलंदाज रघुनाथला. एक चांगला गोलंदाज आहे, जुना जाणता गोलंदाज पंचेपालिया याच टीममध्ये आपण पाहतोय. अजून परत योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यामध्ये ही चांगली गोलंदाजी इथं मात्र फिरकावलाय. यावेळेस आपण पाहू शकाल क्षेत्रक्षण तैनात या. पण इथं पाहू शकाल नक्कीच चेंडू अवेकाच्या बाहेरमध्ये जातोय सीमारेषा पलीकडे येतोय दर्जेदार चौकार आणि चौकाराच्या साईनं संघ आता जाऊन पोहोचेल 23 या अंकावरती. 23 धावा स्कोर गावठी आपण पाहतोय. विकेट मिळाली आजपर्यंत 3 विकेट मिळवल्यात या तिन्ही गोलंदाजांना आपण पाहिले तर चांगली गोलंदाजी राहिली. इथं मात्र पहा किती चांगली गोलंदाजी या शेवटच्या आपण पाहिलं तर 5व्या चेंडूवरती चौकार आल्या. त्यामध्ये आपण पाहिले की सफलता मिळवली. 2 डॉट चेंडू आल्या त्यानंतर 2 चौकाराचा मार खाल्या गोलंदाज रघुनाथ या गोलंदाजानं. शेवटचा आता एक चेंडू कुठलाही खराब चेंडू फेकला नाही तिन्ही गोलंदाजानं. नाही वाईट आपण पाहू शकाल. नक्कीच आपण पाहिलं तर 18 चेंडू अतिशय चांगले फेकल्यात. पण इथं पाहू शकाल स्ट्रेक ग्राउंडचा हा फटका उचलणार फेकणार एक सिंगल कंप्लीट झाली आणि एका सिंगलच्या साईनं आपण पहिला स्कोर गार्ड जाऊन पोहोचेल 24 धावा 25 धावा. तर विकेट्स आपण पाहिली तर 18 चेंडूचा खेळ अद्याप संपुष्टात आला आणि धावफलकावरती धावा 24.
यस नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. आपण पाहू शकाल मिलिंद मिलिंद हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जशा तिन्ही गोलंदाजांना गोलंदाजी केली तशा उल्लेख केला अदुगर एष्टा उद्ध्वस्त. यावेळेस मात्र दांडे गोल करून टाकल्या. भूषण हा फलंदाज परतावाला गेला. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. भूषण वाघमार्या मात्र बाद झाल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर भूषण पवार अजूनही मैदानामध्ये उपस्थित आहे. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये रवाना होत्या. या पाहू शकाल चांगली गोलंदाजी राहिली. तोपर्यंत या तिन्ही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केल्या. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवणारी ही गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती दांडी गोल केल्या. ज्या तिन्ही गोलंदाजाचा विचार केला गेला तर पहिल्या चेंडूवरती चौकाराचा मार खाला तिन्ही गोलंदाजांना. पण इथं पाहू शकाल पहिला गोलंदाज चौथा गोलंदाज आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती दांडी गोल. जस आतापर्यंत यावेळेस चांगला फटका क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चालू होता आणि तो मात्र उचलणार फेकणार 2 धावा कंप्लीट झाली आणि 2 धावेचे साईन आता संघ जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहू शकाल 26 3 विकेट्स आपण पाहतोय 4 विकेट्स. आता मात्र भूषण मात्र बाद झाला. 4 विकेट आणि 26 धावा स्कोर गटवरती आपण पाहतोय. यस 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 आपण पाहू शकाल तिसऱ्या धावासाठी चौथ्या धावांसाठी निघाल्या. तिथं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथं काय घडला जाईल. पंच धावा 3 असतील ना. 3 धावा कंप्लीट आपण पाहू शकाल. या 3 धाव्याच्या साईन संघ जाऊन पोहोचेल. 29 धावावरती जाऊन पोहोचल्या. सूर्यकरंद विकेट आपण पाहिलं तर असं वाटलं होतं का पाहिजे सपाटला जाते फलंदाज. पण इथं पाहा शकाल अतिशय चांगले पंच. जवळपास आपण पाहिले तर ही चौथी नाईट आणि आपण पाहू शकाल यस जोतातील नाईट मध्ये आपण पाहिलं तर भरपूर पावसाने धुमाकूल घातला होता. इथपर्यंत आपण पाहिलं तर मेगा फायनल मात्र झाली असती या स्पर्धेची. पण आपण पाहू शकाल थोडासा पाण्याचा धुमाकूल या 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्याचमध्ये आपण पाहिलं तर 2-3 दिवस असेच मात्र आपण वाया गेल्या. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर याच्या अंपायर आपण पाहिलं तर एका साईडनं रोहिदास वाघमारे, एका साईडने आपण पाहतोय उमेश भोईरला. अतिशय चांगले निर्णय, अतिशय चांगले पंच. आश्वासन आपण पाहिलं तर कर्जत विभागातून आश्वासनानं मात्र मानले गेलेले हे पंच आपण पाहतोय. त्याचबरोबरीने आपण ओलिया मॅच कडे अजून एक मात्र फटका फसलाय. या वेळेस मात्र नक्की झेल चांगला आणि तर पाहू शकाल आत्ता मात्र परतावा लागेल फलंदाज भूषण पवारला. समीर फलंदाज आपण पाहतोय नवीन मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही भूषणला मात्र परताव्याचं काम केलंय गोलंदाज अविनाशनं चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर आपण पाहिलं तर शेवटचा गोलंदाज आपण पाहिलं तर मिलिंद या गोलंदाजानं दोन्ही भूषणला मात्र परतावा लागेल. 4 चेंडूचा खेळ अद्याप संपुष्टात आला. अजूनही मात्र 2 चेंडू आता चांगले फेकावे लागेल. कारण विचार केला गेला स्कोर गाठ अगदी आपण पाहिलं तर 29 धावा. जर या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर सामना मात्र आपल्याला रपटप पाहायला मिळेल. यस आपण पाहतोय इथं मात्र आपण पाहू शकाल यस आपण पाहू शकाल शेवटचा आता 1 चेंडू शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी राहिल्या गोलंदाज मिलिंदच्या. कारण आपण केलं पाहायला गेलं तर 4ही गोलंदाजानं अजूनही कुठला मात्र स्वर चेंडू फेकला नाही. चांगली गोलंदाजी राहिली. तर परत पहा आता मात्र नक्कीच सुपला शॉट ज्या प्रयत्न आधीच्या चेंडूवरती झाले होत्या तर इथं मात्र शेवटच्या चेंडूवरती सफल झालं. पण इथं मात्र या 4 धाव्यांच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहिलं तर 33 या अंकावरती येणारे 24 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज असेल. टीम आपण पाहू शकाल पोंजेपाली टीमसाठी.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना दिसते आपल्याला. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे आपण पाहू शकाल आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अविनाश आणि दशरथ. ज्या गोलंदाजानं पहिला आणि दुसरा षटक हातलला ते फलंदाज आपल्याला आता पाहायला मिळतील. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती चांगली, तशीच चांगली फलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळेल का? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सलामी वीर जसे तसे उत्तर आपल्याला आता पाहायला मिळतील, कारण त्या रघुनाथ मध्ये पण ती क्षमता आहे. चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना सलामीसाठी गेला होता हा फलंदाज आणि आपण पाहू शकाल पहिला पिओनचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते रघुनाथच्या स्वरूपामध्ये. यस, सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू +4 धावा, म्हणजे अशा पद्धतीची नशिबाचा पंजा. यस, आपण पाहू शकाल या 5 धाव्याने मात्र श्री गणेश झाले टीम पोलजेपाले टीमच्या माध्यमातून. तर मात्र काय घडला जाते तर मात्र अगदी ते पाहिलं तर यस, आपण पाहू शकाल या 5 धावांना स्वागत झालंय गोलंदाज रघुनाथ या गोलंदाजाचा. तर मात्र अगदीच आपण पाहिलं तर धावसंख्या कमी आहेत. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामध्ये आता बोनसच्या स्वरूपामध्ये 4 धावा. इथं मात्र नक्कीच फलंदाज होईल बाद. जबरदस्त गोलंदाज ज्या जशा पद्धतीने मात्र उत्तर दिला होता तशाच पद्धतीने मात्र या फलंदाजाला मात्र परतावा लागला. दशरथ या फलंदाजाला. अविनाश मात्र बाद होत्या. दशरथ आणि अविनाश ही जोडखली मात्र जवळ साकली गेली होती 34 धावांचा पाठलाग करायला, पण इथे मात्र नक्कीच चौकार नशिबाचा पंजा जरूर आला. वाईट प्लस आपल्याला पाहायला मिळाल्या 4 धावा. त्याचबरोबरीने आपण पाहतोय 0 वरती मात्र हा फलंदाज बाद झाला, ज्यानं मात्र दुसरा षटक हाताळला होता या गोलंदाजानं, तो अविनाश. आपण पाहू शकाल 31 मात्र 0 वरती मात्र बाद झाला. त्याचबरोबरीने आपण पाहिलं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना असताना महेंद्र हा फलंदाज आपण पाहतोय. तर पुढील चेंडू आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करते आणि इथं मात्र नक्कीच कार्पेटच्या साईनं 30 बाहेर अडवलं जातंय. चेंडूला उचलणार फेकणार एक सिंगल कंप्लीट झाली. या सिंगलच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल अगदी बापू पाहिलं तर 6 या धावसंख्येवरती. यस, आपण पाहू शकाल मोठा फटका आसमान गाठलाय. चेंडू खाली क्षेत्रक्षण तैनात या, पण इथं मात्र काय घडला जाईल फसवण्याचं काम मात्र चेंडूनं मात्र क्षेत्रक्षणांना फसवण्याचं काम केलं. इथं मात्र पाहू शकाल 2 माऊंस उचलला जातोय. धावसंख्या 2 ने वाढली जाईल. त्या 2 धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय 8 धावा या धावसंख्येवरती. यस, आपण पाहिला तर चांगला फटका होता आणि चांगला झेल सुद्धा होता. तो झेल कॅरी करता आला नाही. पण इथं पाहू शकाल डावकरी हाताचा फलंदाज आपण पाहतोय महेंद्रला. कारण पिचच्या साईनं उचलणार फेकणार सिंगल पूर्ण झाली आणि सिंगलच्या साईनं
संघ आता जाऊन पोहोचेल 9 या अंकावरती. चांगली सुरुवात झाली पहिल्या पिओनच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जवळपास आपण पाहिलं तर वाईट धावसंख्येवरती मात्र धावा आल्या. त्यानंतर आपण पाहिला तर विकेट आणि एकारी दुहेरी आणि सिंगल अशी पद्धतीने मात्र धावसंख्या वाढली जाते. 9 धावा स्कोर गाठ होती. जशा पद्धतीने मात्र गोलंदाजी केली होती पाली टीमनं तशा पद्धतीने ही गोलंदाजी आपण पाहतोय. नशिबाचा पंजा जरूर आलाय पण इथं पहा याच आपण पाहिलं तर चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू पण इथं पहा काय घडला जाते यावेळेस लास्टच्या चेंडूवरती शेवटच्या मुवमेंटला पण पाहिलं तर दांडी गोल केली. अजून एक मात्र फलंदाज होईल बाद. महेंद्र हा फलंदाज मात्र बाद होती. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर महेंद्र तबूच्या आश्रयातून मात्र बॅक टू डगआउट झाले. यावेळेस नवीन फलंदाज सूरज हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. वैयक्तिक आपण पाहू शकाल नवीन गोलंदाज स्वतःचा पहिलं आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येणारा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस मात्र भूषण वाघमार्या हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एका साईडनं दशरथ आणि सूरज ही जोडखली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र या पुढील होणारा सामना तिसरी मॅच असेल आणि हा तिसरी मॅच आपण पाहू शकाल एका साईडनं असेल वदप तर एका साईडनं कुंडे वहाल बी संतोष कातकरीचा संघ. तर मी विनंती करेन दोन्ही संघाच्या कर्णधाराला नाण्यापैकी करण्यासाठी या आपली प्रवेश फी स्वतः घेऊन या. आपण पाहू शकाल कर्णधार एका साईडनं असेल वदप विलास आणि कुंडे वहाल बी. तर या पुढील समालोचकासाठी मी आमंत्रण करते अरुंधी दादा वागचौऱ्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील. मी साहेबांना विनंती करेन या आपल्या गोड आवाजामध्ये प्रेक्षकांची मना जिंका आणि तर मात्र मला थोड्याशा सुवर्ण संधी द्या.
हॅलो. पाहिले गेले तर आजचा चौथा दिवस काही पावसाच्या कारणामुळे आपण हे सामने मात्र पुढे पुढे घेतलेले आहेत. इथे पाहिले गेले तर सांगवी बनाम पोंजे बी पाली ह्या दोन्ही संघामध्ये ही लढत पाहायला मिळते. सामना दुसरा असेल तेव्हा ते चेंडू जाईल सीमारेषेवर चौकार. षटक क्रमांक दुसरं संपलंय आणि पाहूया दोन षटका समांतरानंतर धावसंख्या 17 पोंजे पाले बी संघाची. यानंतरचा होणारा सामना वदप बनाम कुंडेवाल बी. नक्कीच पाहिले गेलं तर समाधान कातकरी कुंडेवालचा मोठा एक खेळाडू, परंतु बी संघामध्ये त्याचं पदार्पण नाही आहे. इथं कुंडेवाल संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. विनंती करतो मी की वदप संघाचा कर्णधार यायचा आहे. यानंतर नेमनेवाडी आणि आडोशी दोन्ही संघ आले असतील तर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. जरी आपण जिथे असेल तिथून आम्हाला कॉल केला तरी चालेल का आम्ही आलोत असं आम्हाला मेसेज करा तरी चालेल.
9 बॉल 9. हॅलो, किती पाहिजे? 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल ती मात्र पोइंजे पाली संघाला. पाहूया गोलंदाजी मार्ग सांगवी टंकाकडून आणि हा क्रॉस तर खेळ फटका त्या दिशेला मध्ये प्रोडक्शन आहे. चेंडू उचलणार फेकणार, एक धाव कंप्लीट झाले. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक क्षेत्ररक्षक मात्र बाहेर काढलाय. सांगवी संघानं एक चांगली रणनीती पाहायला मिळते विलास वाघमारे यांच्या माध्यमातून. कारण तो जर स्लिप पॉईंटच्या दिशेला जर चेंडू निसटला यष्टीच्या हातामधून तर तो चेंडू थांबणार नाही. त्यामुळे एक क्षेत्ररक्षक बाहेर काढण्यात आलेला आहे. आता मात्र स्ट्रायकर फलंदाज पाहतोय आपण. फलंदाज दशरथ, तो सुद्धा लेफ्ट हँड आहे. मयूर सुद्धा लेफ्ट हँड, दोन्ही लेफ्ट हँड फलंदाज. क्रॉस खेळला फटका, परंतु झेल परत क्षेत्ररक्षक येऊ शकत नाहीये. पुन्हा एक धाव मिळेल. येणारे 4 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. रोमांचक असा सामना पाहायला मिळतोय ह्या दोन्ही टीममध्ये. अतिशय जबरदस्त सामना. एकीकडून पाहायला गेलं तर पनवेल टीम पोइंजे पाली बी, इकडून कर्जत तालुका सांगवी वासरेखोंडा अशी लढत पाहायला मिळते. काय चेंडू आहे, काय घातक चेंडू आहे. मयूरने थोडीशी चुकी केली. ग्राउंड फटका खेळणं गरजेचं होतं, परंतु हा क्रॉस खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट झालाय. आता येणारे 3 चेंडू 7 धावेंची गरज. एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल ते मात्र पोहोचे पाली बी संघासाठी. हा चेंडू येणारे 2 चेंडू आणि 7 धावेंची गरज. हा चेंडू सोडून का दिला मयूरनी? फटका चांगला आहे.
एक धाव कंप्लीट झाले. मयूर रान टाकला राहील कारण नवीन फलंदाज जाणे गरजेचं आहे. हा फलंदाज पोहोचला पण नाहीये. एक चेंडू 6 धाब्यांची गरज. काय शेवटच्या चेंडूवरती काय घडेल बिघडेल सांगू शकत नाही आपण. आडोशी संघ इथं उपस्थित झालेला आहे. अभिनंदन आयोजकाच्या वतीने आपण तुमचं सहर्ष स्वागत करतोय. आणि यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल तमाम प्रेक्षक आणि ग्रामस्थांना. आडोशी बनाम निमनेवाडी, एकीकडून खालापूर तालुका एकीकडून कर्जत तालुका, असा सामना पुन्हा पाहायला मिळेल. आता जो सामना चालू आहे कर्जत तालुक्यातील सांगवी संघ तसेच पनवेल तालुक्यातील पोंजे पालेबी संघ. षटकार पाहिजे, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि ज्या टीमचा हाय स्कोअर होईल त्याला बाईज मिळणार आहे. यानंतरचा होणारा सामना वदप बनाम कुंडेवाल. तर आपण दोन्ही टीमने आपली प्रवेश फी जमा करायची. चला स्पीडअप घ्या पंच. वेळ आपल्याकडे जाम उशिरा सामने चालू झालेत तर जास्त उशीर घेऊ नका. 1 वाजले दुसऱ्या सामन्याला. सेकंड राऊंड आपण नक्कीच कमी षटकाचे खेळवणार आहोत. आणि हा फटका षटकार पाहिजे होता परंतु स्टेट ऑन ग्राउंड इथं विजय होतोय सांगवी संघ. चला वदप बनाम कुंडेवाल. क्षेत्ररक्षण कोणाचं आहे? एक काम करा, थांबा कुंडेवाल चेक करा. रिवो घेतलाय पंचांनी. कसला स्लिपचा पॉइंट कुठे? स्टेट आहे का? ओके. स्लिप पॉइंटचा क्षेत्ररक्षक ना, क्रॉस आहे थोडासा. नक्कीच इथे विजय होतोय सांगवी संघ. बघा एक मिनिट. एक मिनिट हा, थांबा जरा. 12 फिती यायचा आहे दोन्ही टीमचा. चला प्रोफेशनल पंच आपण स्वतः बघायला या. या तुम्ही या. यूट्यूबवाले पण आपल्याला बोलवत आहेत तर आपण डिसिजन द्यायचा आहे. थोडंसं वाटतंय की थोडासा आतमध्ये आहे क्षेत्ररक्षक. पाहतो आपण. थांबा आपण थांबा बोलू नका आपण. प्रोफेशनल पंच जे आहेत रोहिदास पवार ते पाहतील. बघा तो खेळाडू आता कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही. बघा डिसिजन आहे पंच.
नक्कीच प्रोफेशनल पंच जे आहेत आपले बाहेरचे आहेत आणि त्यांनी नो घोषित केला आहे. बॉल खाली पडण्याच्या अगोदर स्लिप पॉईंटच्या क्षेत्ररक्षक आतमध्ये आलाय, तर हा नो चेंडू असेल. नाही ना, विकेट जर गेला असेल ठीक आहे, पण तो नो बॉल आपल्याला मिळेल. नो बॉल आहे आणि विकेट पण मिळेल आपल्याला, काय हरकत नाही, विकेट मिळेल. विकेट गेला असेल तर आपण स्टंपिंग केला असेल. हिरामीन कातकरी कुठे असतील त्यांनी मात्र इथे स्टेजची संपर्क साधायचा आहे. कुंडे वहाल, हिरामन कातकरी सहकार्य करा. सर्व संघांनी जे डिसिजन आहे पंच देतील, प्रोफेशनल पंच आहे ते देतील. आयोजकांवरती कुठलाही मात्र आपण दबाव आणू नये, कारण आम्ही स्वतः पंच बाहेरून मागवलेले आहेत. मयूर, विकेट गेलेला आहे तर नवीन फलंदाज मागवायचा आहे आपण. आणि धाव आहे का पंच? नोची फक्त का रनआउटची? फक्त एक धाव घ्यायची, एक ना, एक चेंडू आणि 5 धावांची गरज. षटकार खेचावा लागेल, एक नाही. पंच बोला. ओके, घेतली फक्त नोची. आणि कुंडेवालचे हिरामन एक मोठे समालोचक आहेत. मी त्यांना विनंती करतो की संजयनगर या आयोजनमध्ये आपण थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करा आणि आपला गोड आवाज प्रेक्षकांपर्यंत ऐकवा, अशी मी विनंती करतो आपल्याला. नक्कीच आपण या, इथे आपलं सहर्ष स्वागत केलं जातं आहे. समालोचक हिरामन कातकरी, मेन फ्रॉम कुंडेवाल. लेफ्ट हँड फलंदाज पाहतो आपण, स्ट्रायकर फलंदाज विशाल. षटकार खेचावा लागेल विशाल आपल्याला. गोलंदाज सोमित. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि हा षटकार खेचावा लागेल. संधी मिळालेली आहे. जे पंचांची बारीक नजर होती क्षेत्ररक्षक स्लिपाच्या दिशेला होता, तो आतमध्ये आला आणि इथं मात्र षटक संपत आलंय. निर्धावची सांगता होते, विजय होतो तो मात्र सांगवी संघ. ह्या ठिकाणी आता जर मयूर असता तर नक्कीच